नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता पहा 12 वाजून 10 काम चालू आहे, मशीन काम. तर मी आता बघा ही बाही शिवली आहे, प्लेट्स बाही, आणि खूप छान लुक पण आले त्या बाहीला, पाहू शकता तुम्ही. आणि आता मला राहिलेला अर्धा ब्लाऊज कंप्लीट करायचा आहे. आमच्या घरात बघा हे सगळे कसे झोपल्या, हे आमचं मावडं कसं झोपलंय पहा. बघा आमचा कसं झोपलाय बघा. हा ब्लॉग कंटिन्यू चालूच राहणार आहे. आता 12 वाजून 10 चालू केलाय आणि उद्यापर्यंत हाच ब्लॉग माझा कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि मोठा मिनी ब्लॉग होणार आहे. उद्या मी दिवसभर काय काय करणार आहे ते पण सर्व तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दाखवते. आणि माझ्या नवीन नवीन ब्लॉगसाठी मला असेच सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवार वंदना चार तोंड वक्रतुंड त्रिनयनादास रामाच्या वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय. दुर्गे दुर्गड भारती संसारी नादांनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो. आता घरातल्या देवांची पूजा वगैरे झाली. सूर्यनारायणाला अर्घ्य दिले, तुळशीची पूजा केली आणि आपल्या घरातल्या मेन माझ्या लक्ष्म्या, ज्यामुळेच माझ्या घरची परिस्थिती सुधारली, त्या माझ्या लक्ष्म्या म्हणजे मशीन. तर मी रोज पहिली मशीनची पूजा वगैरे करते आणि मशीनची पूजा केल्यानंतरच माझ्या कामाची सुरुवात होते. तर या लक्ष्म्यांमुळे माझी परिस्थिती खूप नाजूक होती, ती आज सुधारली आणि आज मी इथवर आहे. तर हे सगळं माझ्या मशीनींचीच कृपा आहे. आणि हे आपले कस्टमर जे येतात ते पण देवा ठिकाणीच आहे, कारण त्यांच्या मदतीमुळेच तर आपण इथवर पोचलो. त्यामुळे मी कस्टमरला पण देवा समान मानते, कारण आज ते होते म्हणून आपली परिस्थिती सुधारली. त्यामुळे कस्टमरला पण कधी विसरायचं नाही. ते कधी आले ना, मी नेहमी त्यांना चहा पाणी वगैरे केल्याशिवाय तर कधी जाऊनच देत नाही. आणि हे पहा माझी आता मशीनची पूजा वगैरे झालेली आहे. आणि पूजा वगैरे झाल्यावर मी बाहेर रांगोळी वगैरे काढली, घरात देवापुढे रांगोळी काढली. हे आमचं घर 2 रूमचा फ्लॅट आहे. काय आणि हे पहा मी लागले भाकरी करायला. मग अशी एक कस्टमर आलं होतं ब्लाऊज शिवायला. मग आम्ही राहिला 4थ्या मजल्यावर आहे. मी कोणी पण आलं का त्यांना चहा पाणी वगैरे विचारत असते. तर मावशीने चहा वगैरे घेतला आणि आता जानेवारीपासून मी ब्लाऊजची शिलाई वाढवली. तर त्या म्हणल्या चालेल, तुमचे ब्लाऊज छान असतात, काय हरकत नाही, घ्या तुमची काय शिलाई असेल तेवढी आणि आमचे ब्लाऊज द्या संक्रांतीला शिवून. आणि मग त्यांच्यावर थोड्या गप्पा वगैरे चहा पाणी झालं. आणि आता मी लागले बघा भाकरी करायला, बाजरीच्या भाकरी बनवते. आणि पूजा वगैरे झाली, आता मी लागले आहे स्वयंपाकाला. तर माझ्या रात्री एक भाकरी शिळी राहिली होती, तर त्याचे मी तुकडे वगैरे केले आणि तव्यावर ते तुकडे परतायला ठेवले. परतून झाल्यावर माझ्या भाकरी वगैरे बी बनवून झाल्या. आणि मध्येच कस्टमर पण आलं होतं, कचऱ्याची गाडी आली, कचरा टाकाय गेले. आमच्या बाजूच्या आजी आल्या सुट्टे पैसे मागायला, त्यांना सुट्टे पैसे दिले. असं करून माझा वेळ गेला. आता ह्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यांमध्ये मस्त तेल वगैरे टाकलं, वरून थोडंसं मीठ वगैरे टाकलं ना, इतके छान ते कोरके लागतात ना भाकरीचे.
मी लहानपणी आमच्या आई करायची ना, नेहमी खिशात घालून ते कोरके खेळायला जायची. मला भाकरीचे कोरके खूप आवडतात आणि मी पण कधी भाकरी वेस्टेज नाही घालवत. दूधवाल्याला देते जास्त राहिल्या तर, आणि थोड्या राहिल्या तर त्याचे तुकडे वगैरे, भाकरीचा काला वगैरे करून आम्ही खातो. कारण आज आपण या भाकरीसाठीच एवढी धावपळ करतो. त्यामुळे कधी आपले भाकरी वगैरे कधी वाया जाऊ देऊ नका. नसल खायची तर आपले गाई वगैरे दूधवाले काका येतात त्यांना भाकरी देत जा. आणि नाहीच तुम्हाला जमलं तर त्याचा बारीक भुगा वगैरे करून तुम्ही तो भुगा वरती टेरेसच्या कट्ट्यावर कुठे ठेवला तर पाखरं वगैरे येऊन खातात, कुत्री येऊन खातात. तर मुक्या प्राण्यांना पण आपण जेवढं अन्न वगैरे चारू तेवढं चांगलं असतं. त्यामुळे आपण अन्नाचा कधीही वाया घालू नका अन्न. कारण अन्नामुळेच आपण आज इथवर एवढे कष्ट करतो. आणि पहा माझा स्वयंपाक झाला आहे. मस्त तुकडे वगैरे केलेत, कडक कडक झालेत. आणि 4 भाकरी बनवल्या, वालाच्या घुगऱ्या वगैरे बनवल्या. आणि बघा हे माझे मस्त आय वगैरे करून झालेत, ब्लाऊजला हुक वगैरे लावून झालेत. आणि माझा हात शिलाईचा ब्लाऊज रेडी झाला आहे. आता येऊ दे कस्टमर कधी बी न्यायला, त्यांना द्यायला तयार. आणि आता मी सकाळी चहा घेतला होता. आता मला जेवण करायचं आहे. तर आता मी जेवते आणि जेवण झालं की हे बघा हा एक ब्लाऊज मला आता शिवायचा आहे. जेवण झालं की माझी लाईफ व्यस्तच आहे. आता बघा 4 वाजले आणि आता माझं काम पण चालू झालं आहे. तर मी म्हटले होते ना तुम्हाला मला एक ब्लाऊज शिवायचा आहे. तर आता मी माझं काम चालू करते. दुपारी थोडंसं बाहेर गेले होते, तिकडून आले ना आता बसले. मुलं वगैरे कॉलेजवरून आलेत, त्यांची जेवणं वगैरे झाली, भांडी वगैरे आवरली आणि आता माझी ड्युटी चालू झाली. आता बघा मला असं मटका गळा वगैरे शिवायचा आहे, असं छान हा मटका गळा. आणि आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. बाय. आणि सर्वांना व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक, सबस्क्राईब आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.